वेलकम। तर आपण जो आज अतिशय अप्रतिम असा टॉपिक शिकणार आहोत आणि तो टॉपिक म्हणजे काय आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणतीही चांगली गोष्ट घडते किंवा एखाद्या चांगला कोणती तरी गोष्ट परफॉर्म करतो, म्हणजे ती गोष्ट प्रत्यक्षित करतो, म्हणजे त्या गोष्टीवर काम करतो, ती गोष्ट सादर करतो आणि त्यावेळेस असेल किंवा कोणत्याही चांगल्या गोष्टींच्या बाबतीमध्ये आपण एखाद्याची प्रशंसा करतो, एखाद्याची तारीफ करतो, एखाद्याबद्दल चांगले शब्द वापरतो किंवा एखाद्याला इन्स्पायर करतो, मोटिवेट करतो। तशा अनेक प्रकारच्या गोष्टी ज्या होतात अशा घडतात। अशा दैनंदिन जीवनामध्ये आपण जे नॉर्मली जे शब्द वापरतो ते फक्त 5-10 शब्द वापरत असेल, ग्रेट, छान, महान, श्रेष्ठ असे आपण शब्द वापरतो। परंतु तर 5-10 शब्द आपल्याला पुरेसे आहेत का? आपण अजून काही जास्त शब्द बोलू शकतो की नाही? तर आपण जो पहिला शब्द सुरू करणार आहोत तो आहे ग्रेट, जो सर्वांनाच माहिती आहे। ग्रेट म्हणजे काय? ग्रेट म्हणजे छान। एखादी गोष्ट छान असेल तर आपण म्हणतो ग्रेट, वाव, ग्रेट। एखादी गोष्ट महान असेल तर आपण म्हणतो वाव, ग्रेट, काय ग्रेट माणूस होता, वाव, खूप महान माणूस होता। त्याच्यानंतर एखादी गोष्ट श्रेष्ठ असेल तर आपण काय म्हणतो? ग्रेट, ठीक आहे। त्याचबरोबर आपल्याला एखादी गोष्ट मोठी असेल तर आपण बोलतो ग्रेट। एखादी गोष्ट प्रचंड असेल तर आपण बोलतो ग्रेट। एखादी गोष्ट विशाल असेल तर आपण बोलतो ग्रेट, ठीक आहे। तर हे जे शब्द आहेत ग्रेट म्हणजे काय? ग्रेट म्हणजे छान, महान, मोठा, प्रचंड, विशाल। आणि हे फक्त आकारदर्शक शब्दांसाठीच आपण जे आहे आपण ग्रेट हा इंग्लिश शब्द वापरत नाही। तर कधी आपल्याला एखाद्याविषयी आदर असेल तरी सुद्धा म्हणतो ग्रेट। एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला समजा आश्चर्य असेल तरी देखील आपण म्हणतो की ग्रेट, वाव, ग्रेट। त्याच्याबरोबर कधी एखादी भीतीदायक जरी असलं तरी पण आपण कधी बोलतो ग्रेट, ठीक आहे। तर अशा पद्धतीने आपण ग्रेट या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ पाहिले आणि ग्रेट शब्दाचा आपण इंग्लिशमध्ये उपयोग करतो। आपल्याला खूप सारे शब्द बघायचे आहेत, ते सर्व इंग्लिशमध्ये शब्द, त्यांच्या मराठीमध्ये अर्थ, त्यांचे सुद्धा मराठीमध्ये समानार्थी शब्द बघूया, म्हणजे ते एका ग्रेटमध्ये किती साऱ्या गोष्टी कव्हर होतात हे आपल्याला समजेल, ठीक आहे। तर दुसरा शब्द बघूया आपण, म्हणजे कसं? ॲडमायरेबल म्हणजे प्रशंसनीय, ठीक आहे। ADMIRABLE, ॲडमायरेबल म्हणजे एखादी गोष्ट असते प्रशंसनीय, म्हणजे उत्तम असते, म्हणजे कौतुकास्पद असते, म्हणजे गौरवास्पद असते, म्हणजे उत्कृष्ट असते, म्हणजे नामी असते, ठीक आहे। तर मग अशा जे शब्द आहेत म्हणजे प्रशंसनीय, उत्तम, कौतुकास्पद, गौरवास्पद, उत्कृष्ट, नामी, तर ह्या सर्व अर्थांसाठी इंग्लिशमध्ये जो शब्द आहे तो आहे ॲडमायरेबल, ठीक आहे। तर आपण असे शब्द वापरू शकतो इंग्लिशमध्ये। त्याच्यानंतर तिसरा शब्द बघूया, तो म्हणजे काय? तो म्हणजे अमेझिंग, जो सर्वांना नॉर्मली आपण यूज केलेला आहे, सर्वजण वापरतात कधी अमेझिंग, पण मराठीत त्यांचा कधी आपल्याला अर्थ माहीत नसतो। तर अमेझिंग म्हणजे काय, म्हणजे कोणता शब्द कुठे वापरायचा हे पण आपल्याला म्हणजे ह्याचं जजमेंट आपल्याला यायला पाहिजे, आणि त्यासाठीच आपण जो आता शब्द पाहत आहोत तो आहे अमेझिंग। अमेझिंग म्हणजे काय? अमेझिंग म्हणजे एखादी गोष्ट कोणतीही असते ती आश्चर्यकारक जर असेल तर आपण काय म्हणतो? अमेझिंग। एखादी गोष्ट आश्चर्यजनक असेल म्हणजेच आश्चर्यकारक तर आपण म्हणतो अमेझिंग। एखादी गोष्ट जी असते ती अद्भुत असते, अद्भुत, तर आपण म्हणतो अमेझिंग। त्याच्यानंतर अचाट असेल तर आपण बोलतो अमेझिंग। त्याच्यानंतर काही अजून फोर्थ जो वर्ड आहे, चौथा शब्द तो आपण पाहूया, तो म्हणजे ॲस्टॉनिशिंग म्हणजे काय? ASTONISHING, ॲस्टॉनिशिंग म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचं आश्चर्यकारक जर गोष्ट असेल तर त्याला इंग्लिशमध्ये ॲस्टॉनिशिंग असं सुद्धा शब्द आहे, म्हणजे ॲस्टॉनिशिंग असे सुद्धा आपण त्याला म्हणतो, ठीक आहे। त्याच्यानंतर ॲस्टॉनिशिंगला अजून मराठीमध्ये विस्मयजनक सुद्धा म्हणतो, आश्चर्यचकित करणारा असं सुद्धा म्हणतो, विस्मयकारक आहे असं सुद्धा आपण म्हणतो, म्हणजे थक्क करणारा जर काही आपण म्हणतो, थक्क करणारी गोष्ट होती म्हणजेच काय? ॲस्टॉनिशिंग थिंग होती, म्हणजे ॲस्टॉनिशिंग गोष्ट होती असं आपण बोलतो, ठीक आहे। त्याच्यानंतर आपल्याला समजा अचंबित होतो, आपण कधी अचंबित होतो, अजब वाटते आपल्याला ती गोष्ट, तेव्हा आपण शब्द वापरायचा असतो इंग्लिशमध्ये ॲस्टॉनिशिंग, ओके। तर ॲस्टॉनिशिंग म्हणजेच काय? म्हणजेच आश्चर्यकारक, विस्मयजनक, आश्चर्यचकित करणारा, थक्क करणारा, त्याचबरोबर अचंबित करणारा, अजब, विस्मयकारक असा आश्चर्यकारक, ठीक आहे, कोणता? ॲस्टॉनिशिंग, ओके। त्याच्यानंतर आपण जो पाचवा शब्द आहे तो असं बघू शकतो की वंडरफुल। वंडरफुलचा पण जो शब्द आहे तो आहे आश्चर्यकारक, ठीक आहे। आश्चर्यजनक म्हणजेच काय? वंडरफुल, ओके। त्याच्यानंतर समजा एखादी गोष्ट विस्मयकारक असेल तरी सुद्धा आपण म्हणतो वंडरफुल। त्याच्यानंतर अप्रतिम, जो अप्रतिम आपण म्हणतो ना कधी ऑसम, तो सुद्धा वंडरफुल म्हणून आपण बोलू शकतो, वा, वंडरफुल म्हणजे अप्रतिम, आश्चर्यकारक, विस्मयजनक, म्हणजे वंडरफुलला अचाटपणा सुद्धा म्हणू शकतो, अचाटपणा। त्याचबरोबर अद्भुत या मराठी जो शब्द आहे त्याच्यासाठी इंग्लिशमध्ये वंडरफुल असा शब्द आहे, वंडरफुल, ओके। WONDERFUL, वंडरफुल म्हणजेच काय? अचंबित करणारा, आश्चर्यकारक, अचाटपणा, अद्भुत, वाव,
जे असे अफलातूनचे शब्द वापरतो ना आपण, तर ते किती छान, अफलातून असे जे शब्द आपण वापरतो ना, म्हणजेच काय वंडरफुल, वाव वंडरफुल. वंडरफुल म्हणजेच काय आश्चर्यकारक, विस्मयजनक, विस्मयकारक, अप्रतिम. त्याचबरोबर आपण अचाटपणा, अद्भुत, अफलातून, आणि त्याचबरोबर आपण म्हणतो किती छान किंवा अफलातून असे म्हणतो, म्हणजेच काय वंडरफुल. ओके, वंडरफुल. ठीक आहे. त्याचबरोबर आपण अजून काही शब्द बघूयात, ते म्हणजे जो आहे वंडर, WONDER. वंडर म्हणजे काय? वंडर म्हणजे आश्चर्यचकित होणे वगैरे. ठीक आहे. परंतु वॉन्डर, WANDER, वॉन्डर म्हणजे काय? वॉन्डर म्हणजे एखाद्या ठिकाणी फेरफटका मारणे, फिरणे, भटकणे, म्हणजे बाजारातून किंवा मार्केटमधून किंवा जत्रेतून आपण फिरतो त्याला वॉन्डरिंग असे म्हणतो. कुठेही फिरायला जातो वगैरे त्याला वॉन्डरिंग असे म्हणतो. परंतु आपल्याला जो वंडरफुल आणि वंडरस जे म्हणायचं आहे, तर WONDER, वंडर म्हणजे काय? वंडर म्हणजे आश्चर्यकारक, आश्चर्यजनक, विस्मयकारक, अफलातून असे शब्द असतात. तर आपल्याला म्हणायचं आहे वंडरफुल. वॉन्डर नाही, वंडर. ठीक आहे. वंडर म्हणजे भटकणे, फिरणे, फेरफटका मारणे. ओके. आणि वंडर म्हणजे काय? वंडरफुल म्हणजेच काय? आश्चर्यकारक, अफलातून. ठीक आहे. आणि वंडर जो आहे वंडरफुल त्याचंच वंडरस असं बोलू शकतो. WONDROUS, वंडरस. वंडरस म्हणजे काय? आश्चर्यकारक म्हणजेच अद्भुत, म्हणजे नवलपूर्ण. म्हणजे नवलपूर्ण, एखादी गोष्टीचं आपल्याला नवल वाटतं ना, नवल हा शब्द शक्यतो गावा साईडला वापरला जातो आणि शहरा साईडला आपण आश्चर्यकारक, अद्भुत असे शब्द वापरतो. ठीक आहे. अमिताभ बच्चन सुद्धा वेलकम टू कौन बनेगा करोडपती असं ते बोलतात ना, अद्भुत. अद्भुत म्हणजेच काय? वंडरफुल, वंडरस. ओके. तर आपण जे आहे अजून काही शब्द बघूया. तो म्हणजे कोणता? तो म्हणजे वंडरिंग. वॉन्डरिंग नाही, वंडरिंग म्हणजेच तेच आश्चर्यचकित होत असताना, एखादी गोष्ट आश्चर्यचकित होत असताना तेव्हा आपण बोलतो, किंवा एखाद्या गोष्टीचं आपण नवल करत असताना तेव्हा वंडरिंग म्हणून म्हणतो. त्याचबरोबर आपण कधी कधी स्वतःशी विचार करत असतो तेव्हा सुद्धा आपण वंडरिंग हा शब्द वापरतो. ठीक आहे. आय एम वंडरिंग. ओके. आय एम वंडरिंग म्हणजे काय? मला नवल होत आहे किंवा मी विचार करत आहे वगैरे. अशा पद्धतीने आपण वंडरिंगचे शब्द जे आहे ते वापरू शकतो. त्याचबरोबर एखाद्या बाबतीमध्ये क्युरियस असणं म्हणजे कुतूहल घेणं, म्हणजे ज्ञान घेणं किंवा माहिती घेणं, किंवा म्हणजे असं मित्रांना भेटण्यासाठी किंवा एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा एखादी गोष्ट चांगली गोष्ट करण्यासाठी किंवा एखादी चांगली गोष्ट शिकण्यासाठी किंवा कोणाकडून चांगलं ऐकण्यासाठी ते क्युरियस असतात. क्युरियोसिटी असेल ना तरच आपण कोणतीही गोष्ट शिकू शकतो. क्युरियोसिटी नसेल, इंटरेस्ट नसेल, तर मग आळस आहे, निगेटिव्हिटी आहे, टाईम वेस्ट करण्यासाठी मोबाईल आहे, गेम्स आहेत. ते क्युरियस म्हणजे काय? उत्सुक, म्हणजे जिज्ञासू, म्हणजे चौकस वृत्ती असते आपली, आपण जाणून घेतो एखादी गोष्ट. ठीक आहे. ते क्युरियस, CURIOUS, क्युरियस. आणि क्युरिओसिटी म्हणजे काय? CURIOSITY, क्युरिओसिटी म्हणजे काय? क्युरिओसिटी म्हणजे कुतूहल, जिज्ञासा, आश्चर्य, त्याचबरोबर जे आहे उत्सुकता, विलक्षण, त्याचबरोबर अपूर्व. मार्वलस म्हणजे काय? MARVELLOUS, मार्वलस. मार्वलस म्हणजे काय? मार्वलस म्हणजे असतं की आश्चर्यकारक. मार्वलस म्हणजे अद्भुत. त्याचबरोबर आपण बोलू शकतो विलक्षण आहे, प्रॉडिजियस. ओके. प्रॉडिजियस म्हणजे उदंड, अफाट, बेसुमार, अवढव्य. त्याचबरोबर आपण बोलू शकतो की आश्चर्यकारक आहे, अचाट आहे. समजा ताजमहल पाहिला, आपण म्हटलं की वाव, मार्वलस, वाव जो आहे ग्रेट आहे, ॲस्टॉनिशिंग आहे, वंडरफुल आहे. त्याचबरोबर आपल्या क्युरियोसिटीमुळे आपण तिथे गेलो होतो, क्युरियस होतो आपण, त्यामुळे तिथे गेलो. त्याच्यानंतर आपण म्हटलं की मार्वलस आहे, मिरॅक्युलस. आपण अजून एक शब्द वापरू शकतो, मिरॅक्युलस. MIRACULOUS, मिरॅक्युलस. मिरॅक्युलस म्हणजे काय? मिरॅक्युलस म्हणजे चमत्कारिक, चमत्कारी. ठीक आहे. आश्चर्यकारक, अद्भुत, विलक्षण, अघटित असं. ठीक. स्ट्युपेंडस. ओके. ती म्हणते स्ट्युपेंडसली, फॅन्टॅस्टिक, मिरॅक्युलस. स्ट्युपेंडस म्हणजे विस्मयकारी, विस्मयजनक. त्याच्यानंतर जे आहे आपण म्हणू शकतो फार मोठा. त्याच्यानंतर बोलू शकतो अचाट आहे, विस्मयकारी आहे, फार मोठा आहे, मती गोंग करील असा आहे, इतका आहे. ठीक आहे. म्हणजे इतका भव्य आहे तो, ती गोष्ट स्ट्युपेंडस आहे. म्हणजे त्याची जी आहे परफॉर्मन्स जो दिला, सादरीकरण जे केलं त्याने, तर ते एकदम भारी झालं, किंवा तिने जे काही केलं, म्हणजे लहान मुलांनी किंवा कोणी पण. तर आपल्याला जर समजा म्हणायचं असेल की एखादी गोष्ट जी आहे ती कॅची आहे, कॅची असते म्हणजे ती आपल्याला ती गोष्ट असते ती अरेस्टिंग असते. अरेस्टिंग म्हणजे काय? ARRESTING. अरेस्टिंग म्हणजे काय? अरेस्ट करणे म्हणजे एखाद्याला म्हणजे जे आहे तुरुंगात टाकणे, अडकवणे, पकडणे. ठीक आहे. अरेस्टिंग असते म्हणजेच काय? कॅचिंग असते म्हणजेच काय? कॅची असते. कॅची असते म्हणजे आपल्याला मोहून घेते, ती मोहून घेते म्हणजे ती गोष्ट आपल्याला ती मोहक असते, ती गोष्ट आकर्षक असते, मनोहर असते, मनोवेधक असते, म्हणजेच काय असते? ती कॅची असते. ओके. अजून एक शब्द जो सर्वांनी शक्यतो ऐकलेला आहे तो आहे अट्रॅक्टिव्ह. अट्रॅक्टिव्ह म्हणजे काय? ATTRACTIVE, अट्रॅक्टिव्ह. एखादी गोष्ट आकर्षक असते, एखादी गोष्ट सुंदर असते. ठीक आहे. एखादी व्यक्ती असो, गोष्ट असो. ठीक आहे. ती जर गोष्ट आकर्षक असेल, सुंदर असेल, किंवा मग आश्चर्यकारक असेल, किंवा करिश्माई असेल, किंवा मोहक असेल. ठीक आहे.
किंवा चित्तवेधक असेल, मनमोहक असेल किंवा मनोहारी असेल. दिसण्याचं सौंदर्य म्हणजेच अट्रॅक्टिव्ह असं आपण बोलू नाही शकत. कधी कधी एखाद्याचं बोलणं अट्रॅक्टिव्ह असतं, कधी कधी एखाद्याचं दिलेलं नॉलेज अट्रॅक्टिव्ह असतं, कधी कधी एखाद्याने सांगितलेली माहिती अट्रॅक्टिव्ह असते. प्रिटी म्हणजे सुद्धा सुंदर आहे, प्रिटी म्हणजे सुद्धा आकर्षक आहे, कमनीय असे पण आपण बोलू शकतो. गोंडस, प्रिटी म्हणजे गोंडस. ओके. ENCHANTING, एन्चॅन्टिंग. एन्चॅन्टिंग, एन्चॅन्टिंग म्हणजे काय? एन्चॅन्टिंगचा अर्थ असतो मोहक. ठीक आहे, मोहक असतं. मोहक म्हणजे काय? मोहक म्हणजे आनंददायक, मनमोहक. ठीक आहे. ऑसम म्हणजे अप्रतिम हा शब्द आहे ॲक्च्युली. ऑसम म्हणजे अप्रतिम. मराठीत आपण कधी कधी बोलतो ना अप्रतिम आहे म्हणजे ऑसम आहे, ऑसम. ठीक आहे. म्हणजे एखाद्याचं चित्र अप्रतिम असेल, ऑसम असेल, एखाद्याने केलेलं कामगिरी अप्रतिम असेल, ऑसम असेल, तर आपण असा शब्द वापरतो. ओके. छान. ठीक आहे. त्याचबरोबर जबरदस्त, त्याचबरोबर स्तिमित करणारा असतो. स्तिमित करणारा म्हणजेच अप्रतिम, छान, जबरदस्त. तर त्यासाठी आपल्याला इंग्लिशमध्ये ऑसम हा शब्द वापरायचा आहे. ठीक आहे. अच्छा. ब्युटी म्हणजे काय? BEAUTY. ब्युटी, ब्युटी म्हणजे सुंदर, ब्युटी म्हणजे सुंदरता. आणि ब्युटिफुल म्हणजे काय? ब्युटिफुल म्हणजे सुंदर, ब्युटिफुल म्हणजे सुंदर. ओके. सुंदर, साजिरा, साजिरी, साजिरे हे जे शब्द असतात ना त्याला इंग्लिशमध्ये ब्युटिफुल असा अर्थ आहे. ब्युटिफुल आहे म्हणजेच काय? आनंददायक आहे, म्हणजेच आकर्षक आहे, म्हणजेच काय? सुंदर दिसणारा आहे, म्हणजे प्रसन्न करणारा आहे, मोहक आहे, लावण्यपूर्ण आहे, सौंदर्यपूर्ण आहे, सौंदर्यपूर्ण म्हणजेच काय? कमनीय आहे, म्हणजे तुमदार आहे. स्पेक्टॅक्युलर, SPECTACULAR. ओके. तर स्पेक्टॅक्युलरचा अर्थ असतो की नेत्रदीपक. जे आपण एखादी गोष्ट बघतो त्याने आपले नेत्र दिपून जातात, म्हणजे काय? ती गोष्ट जी असते ती असते नेत्रदीपक. ठीक आहे. स्पेक्टॅक्युलर म्हणजे आपण एखाद्या समजा उंच डोंगरावर जातो किंवा उंच बिल्डिंगमध्ये जातो किंवा समजा दुबईच्या टॉवरवर जातो किंवा आपल्या जे आहे आपल्या मुंबईमधल्या हँगिंग गार्डनमध्ये जातो किंवा मग आपण जे आहे कुठेतरी अशा चांगल्या उंचावर जातो जिथे लाईट हाऊस वगैरे आहे किंवा मग अशा चांगल्या ठिकाणी जातो निसर्गाच्या, आणि समोरचं जे दृश्य असतं, समोरचं असं लँडस्केप असं दृश्य आपण बघतो की खूप सुंदर असं पक्षी उडत आहेत, सुंदरसं सूर्योदय किंवा सूर्यास्त होत आहे, आणि त्याचबरोबर सुंदरसं असं समुद्रकिनारा आहे किंवा नदीचा किनारा आहे किंवा समुद्राची वाळू आहे, म्हणजे समुद्राची रेती आहे किंवा नदीची वाळू आहे. असे जेव्हा आपण काही वर्णन करतो आणि त्यावेळेस हिरवी झाडं आहेत किंवा नारळाची झाडं आहेत किंवा जे आहे सुंदरसं असं बीच आहे, समुद्रकिनारा किंवा नदी किनारा आहे किंवा असं काहीतरी सुंदर असं काहीतरी भारी असं दृश्य आहे की जे बघून म्हणजे नुसतं तेच नाही तर कोणत्याही ठिकाणी असू शकतं, कोणत्याही प्रकारचं दृश्य असू शकतं आणि ते बघितल्यावर आपल्याला वाटतं वाव, स्पेक्टॅक्युलर. ठीक आहे. आपले नेत्र दिपून टाकणारे असतात, आपले डोळे दिपून टाकणारे असतात, म्हणजे डोळ्यांना बघून खूप छान वाटतं की खूप सुंदरसं असं दृश्य बघायला मिळालं, म्हणजेच काय? स्पेक्टॅक्युलर आहे. म्हणजे कधी कधी ताजमहाल बघून सुद्धा आपल्याला वाटतं की स्पेक्टॅक्युलर आहे. त्याचबरोबर सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो मोठासा पुतळा जो बनवलेला आहे गुजरातमध्ये, आपण तो पुतळा बघून सुद्धा म्हणू शकतो की स्पेक्टॅक्युलर. ठीक आहे. हे साऊथ साईडला खूप मोठे मोठे शंकर भगवानजीची मूर्ती आहे, ती बघून सुद्धा आपण म्हणू शकतो स्पेक्टॅक्युलर. तर समजा आपण असं म्हटलं तर की छाप पाडणारं आहे, मराठीमध्ये आपण म्हणतो छाप पाडणारे आहे, म्हणजेच काय? नेत्रदीपक आहे, म्हणजे स्पेक्टॅक्युलर आहे. म्हणजेच काय? एखादी गोष्ट नाट्यपूर्ण पद्धतीने थाटामाटाने जर असेल, घवघवीत असेल, दिमागदार असेल, तर असे सगळे जे शब्द असतात ना हे सगळ्यांसाठी सुद्धा आपण स्पेक्टॅक्युलर शब्द वापरू शकतो. त्याचबरोबर एखादी गोष्ट जे समजा आपल्याला घवघवीत असं यश मिळतं, एखाद्या ठिकाणी आपल्याला घवघवीत असा कोणाचा पाठिंबा मिळतो, घवघवीत जर आपली कोणी तारीफ करतो तर आपण त्यावेळेस जे आहे स्पेक्टॅक्युलर हा शब्द वापरू शकतो. एखाद्याला घवघवीत असं यश मिळतं म्हणजे 100पैकी 99%, 98%, 96%, 95%, 94%, तसं छानसे असे मार्क्स मिळतात, मग त्या लोकांना आपण काय बोलू शकतो? स्पेक्टॅक्युलर. म्हणजे त्याचे मार्क्स कसे आहेत तर स्पेक्टॅक्युलर आहेत असं पण बोलू शकतो. ठीक आहे. एखादी गोष्ट समजा दिमागदार आहे, म्हणजे बाहुबली या पिक्चरमध्ये दाखवलं होतं की त्यांचा महाल दिमागदार आहे, त्यांचं जे आहे साम्राज्य दिमागदार आहे. ठीक आहे. तर मग अशा ज्या गोष्टी असतात म्हणजे एखाद्या कोणती भव्य रचना सुद्धा असते. आपण समजा कधी कधी लालबागमध्ये जातो, लालबागचा राजा कधी समजा गणपती उत्सवामध्ये आपण कधी पाहिला तर तो सुद्धा एकदम दिमागदार असतो, म्हणजे कसा असतो? स्पेक्टॅक्युलर असतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण स्पेक्टॅक्युलरचे मराठीमध्ये खूप सारे शब्द पाहिले की इम्प्रेसिव्ह म्हणजे काय? एखादी गोष्ट छाप पाडण्यालायक असते, म्हणजे कशी? म्हणजे इम्प्रेसिव्ह म्हणजे कसं? तर कधी कधी काही गोष्टी अट्रॅक्टिव्ह असतात तर काही गोष्टी अट्रॅक्टिव्ह नसतात, परंतु असं जरूर नाही की अट्रॅक्टिव्ह नसेल म्हणजे त्याच्यात काहीच नाही. त्याच्यात सुद्धा ग्रेट गोष्टी असतात, त्याच्यात सुद्धा ऑसम गोष्टी असतात, त्याच्यात सुद्धा स्पेक्टॅक्युलर गोष्टी असतात, त्याच्यात सुद्धा नॉलेजेबल गोष्टी असतात.
इन्फॉर्मेशन असते, माहिती असते, ज्ञान असतं. तर काही जी साधी सरळ सोपी जी असे म्हणजे सभ्य अशी सहज अशी निरागस म्हणजे अशी जे एकदम सहज केलेली गोष्ट असते, साधी सरळ सोपी एकदम सहज केलेली, ती सुद्धा काही गोष्टी लोकांसाठी इम्प्रेसिव्ह असू शकते. काही लोकांना सुद्धा साधेपणा सरळपणा ही गोष्ट आवडते. हे शंकर महादेव यांनी खूप सुंदर असं गाणं गायलं होतं, म्हणजे ब्रेथलेस, BREATHLESS, ब्रेथलेस म्हणजे काय, श्वास न घेता म्हणजे एकाच श्वासामध्ये कंटिन्युअस मोठं गाणं BREATH-TAKING असं पण आपण स्पेलिंग बोलू शकतो. ब्रेथ टेकिंग किंवा ब्रेथ टेकिंग म्हणजे काय, म्हणजे चित्तथरारक, आश्चर्यकारक, विस्मयकारक, स्थिमित करणारा. म्हणजे एखादी गोष्ट जी असते ती अतिशय सुंदर असते, म्हणजे अवाक करणारी असते. श्वास रोखून म्हणजे आपण श्वास घेत नाही तेवढी, म्हणजे आपण तेवढी आकर्षकपणे बघत असतो ती गोष्ट, कंटिन्युअसली बघत असतो. म्हणजे कधी समजा क्रिकेटची मॅच चालू आहे आणि क्रिकेटची मॅच चालू असताना शेवटचे बॉल आहेत, तेव्हा आपण सगळे ब्रेथ टेकिंग कंडिशनमध्ये असतो. म्हणजे आपण ना आपला श्वास रोखलेला असतो, आपण श्वास रोखून धरलेला असतो. तर आपण अजून जो काही शब्द बघूया, उदाहरणार्थ ब्रिलियंट. म्हणजे ब्रिलियंट म्हणजे काय, म्हणजे शक्यतो आपले सुपरवायझर असतात किंवा टीम मॅनेजर असू शकतात किंवा मग एखादे जज असतात, ते ब्रिलियंट असं म्हणजे आपली तारीफ करतात. किंवा आपण जर समजा कोणाची तारीफ करत असेल, एखादी गोष्ट चांगली अशी परफॉर्मन्स कोणी केलेलं असेल, कोणते सादरीकरण जर कोणी केलेलं असेल, एखाद्या गोष्टीचं नॉलेज जर कोणी दिलेलं असेल, तर आपण त्यांना कोणता शब्द वापरणार, त्यांना बोलणार ब्रिलियंट. ठीक आहे, कारण त्यांनी तेवढं डीपमध्ये अभ्यास करून आपल्याला जे खूप नॉलेज दिलेलं असतं, मग आपण त्यांना काय म्हणणार, ब्रिलियंट. किंवा त्यांनी एखादं सुंदर असं प्रेझेंटेशन केलेलं असतं, म्हणजे समजा आपल्या ऑफिसमध्ये किंवा कुठे आपण प्रेझेंटेशन करतो, तर त्याला काय बोलतात, ब्रिलियंट. ठीक आहे, किंवा एखादं चांगलं मार्क्स मिळवतो, तर आपण त्यांना काय म्हणणार, ब्रिलियंट, ॲब्सोल्युटली ब्रिलियंट. म्हणजेच काय, म्हणजे ब्रिलियंट म्हणजे हुशार, बुद्धिमान, त्याचबरोबर बोलू शकतो अत्यंत हुशार, त्याचबरोबर अति तेजस्वी, अपवादात्मक प्रतिभाशाली ती व्यक्ती असतात, म्हणजे काय, ब्रिलियंट असतात. ठीक आहे, आपण असं बोलू शकतो की प्रतिभावान जी व्यक्ती असतात किंवा प्रतिभावान ज्या म्हणजे गोष्टी असतात, त्या प्रतिभावान व्यक्तींना, मुलांना आपण ब्रिलियंट हा शब्द वापरतो. ज्यांच्यामध्ये प्रतिभा, हा TALENT, टॅलेंट म्हणजे प्रतिभा. अशी जर कोणामध्ये टॅलेंट असेल आणि त्या टॅलेंटला जर आपण तारीफ करत असेल, तर आपण त्याला ब्रिलियंट म्हणून आपण शब्द वापरतो आणि त्याची आपण स्तुती करतो, म्हणजे त्यांच्याबद्दल विशेषण बोलतो. म्हणजे आपण त्याच्याबद्दल विशेषण म्हणजे काय, ॲडजेक्टिव्ज म्हणजे काय, ॲडजेक्टिव्ज डिस्क्राईब नाउन्स अँड प्रोनाउन्स. म्हणजे काय, विशेषण जो आहे नाम आणि सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगतो. म्हणजे विलक्षण गोष्टी असो किंवा मग आश्चर्यकारक गोष्टी असो किंवा असाधारण गोष्टी असो किंवा उत्कृष्ट गोष्टी असो किंवा प्रखरपणे केलेल्या गोष्टी असो किंवा प्रखरपणे प्रकाशणाऱ्या गोष्टी असो किंवा उज्ज्वल असो, किंवा उज्ज्वल जो शब्द असतो ना, उज्ज्वल भविष्य म्हणजे ब्रिलियंट. त्याचबरोबर आपण बोलू शकतो एखाद्या गोष्ट तल्लख आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जी बुद्धी आहे ती तल्लख आहे, म्हणजेच काय, ब्रिलियंट मुलगा आहे तो. ठीक आहे, असं आपण बोलू शकतो, म्हणजे मुलगा किंवा ब्रिलियंट मुलगी आहे असं पण बोलू शकतो. ठीक आहे, की एखादी गोष्ट अशी समजा आपल्याला अतिशय झगमगीत असते, म्हणजे कुठे लाईटिंग अशी झगमगीत असते, मग आपण तिथे बोलणार ब्रिलियंट लाईटिंग, म्हणजे एकदम भारी लाईटिंग तू केलेली आहेस. ओके, तर आपण असं बोलू शकतो. त्याच्यानंतर चकचकीत, झगमगीत हे जे शब्द आहेत ते सुद्धा ब्रिलियंट या इंग्लिश वर्डमध्ये कव्हर होऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे आपण ब्रिलियंटचे अर्थ आपण म्हणू शकतो की हुशार, बुद्धिमान, अत्यंत हुशार, त्याचबरोबर म्हणजे प्रतिभावान, विलक्षण, प्रभावशाली, आश्चर्यकारक आणि म्हणजे असाधारण, उत्कृष्ट, प्रखरपणे, प्रकाशितपणे, किंवा मग आपण बोलू शकतो उज्ज्वल, तल्लख बुद्धीचा, अतिशय झगमगीत, चकचकीत, हे सगळे जे शब्द असतात ना, मराठीत आपण बोलतो, या शब्दांसाठी इंग्लिशमध्ये आपण ब्रिलियंट हा शब्द वापरू शकतो. ब्रिलियंट, वाव, ब्रिलियंट. ठीक आहे, म्हणजे कॅपिटल हा शब्द काय, कॅपिटल, CAPITAL, कॅपिटलचे ॲक्च्युली दोन अर्थ आहेत. एक म्हणजे CAPITAL, कॅपिटल म्हणजे काय, मोठ्या अक्षरात लिहिणे. म्हणजे एखाद्याचं नाव नसेल, एखादं जो नाऊन आहे म्हणजे नाम आहे, एखाद्याचं नाव आहे, पर्टिक्युलर विशिष्ट असं स्पेसिफिक असं नाव आहे. उदाहरणार्थ समजा माझं नाव जर समजा राजीव असेल, RAJEEV, राजीव, किंवा माझी सरनेम जर शिंदे असेल, SHINDE, शिंदे, तर माझ्या नावाचा जो स्टार्टिंगचा जो शब्द अल्फाबेट आहे, पहिला जो म्हणजे अक्षर आहे, तो मी इंग्लिशमध्ये R हा कॅपिटलमध्ये लिहिणार आणि बाकीचं स्मॉल लिहू शकतो किंवा कॅपिटलमध्ये पण लिहू शकतो. ठीक आहे, परंतु स्मॉलमध्ये बाकीचे शब्द लिहू शकतो, बाकीचे अल्फाबेट लिहू शकतो, परंतु पहिला जो अल्फाबेट आहे तो नेहमी मी कॅपिटलमध्ये लिहिणार. म्हणजे बाकीचे अक्षर मी छोट्या अक्षरात लिहू शकतो, पण पहिला जो अक्षर आहे, पहिला जो अल्फाबेट आहे तो मी नेहमी कॅपिटलमध्ये म्हणजे मोठ्या अक्षरात लिहिणार, ठळक अक्षरामध्ये लिहिणार, म्हणजेच मोठ्या अक्षरामध्ये लिहिणार. ठीक आहे, असं मोठ्या अक्षरामध्ये. ठीक आहे, त्याचबरोबर समजा मी असं म्हणणार की दुसरा जो कॅपिटल आहे तो म्हणजे काय, कॅपिटल म्हणजे भांडवल,
म्हणजे एखाद्या ठिकाणी समजा आपण एखादी गोष्ट सुरू करायची आहे, तर प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी आपापला खर्च असतो. म्हणजे समजा एखादा आपण कोणता क्लास घेतोय, तर आपले सुद्धा म्हणजे असे काही हजार काही लाख रुपये सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेले असतात. म्हणजे आपली ती कॅपिटल असते आणि ती जी कॅपिटल असते म्हणजे आपलं भांडवल असतं आणि त्याच्यातून आपण आपला बिझनेस करत असतो. एखादे शॉप आहे त्याच्यामध्ये कॅपिटल टाकावं लागतं, मग आपण तो शॉपमध्ये म्हणजे दुकानामध्ये बिझनेस करू शकतो. त्याचबरोबर असे सगळे जे आहेत म्हणजे एखादी समजा आपल्याला म्हणजे कुठेही पैसा गुंतवणे, कुठेही फी पे करणे, कुठेही आपण गोष्टी जे देतो आणि त्याच्यामध्ये आपण भरपूर साऱ्या गोष्टी शिकतो. कॅपिटल म्हणजे राजधानी, म्हणजे आपलं महाराष्ट्र स्टेट जर असेल तर आपल्या स्टेटची कॅपिटल काय, म्हणजे आपल्या महाराष्ट्राची राजधानी काय, तर मुंबई. तसंच समजा आपल्याला जे आहे दुसरं एखादं स्टेट असेल तर त्या स्टेटची राजधानी काय असं आपण बोलू शकतो. ठीक आहे, म्हणजे आता समजा गुजरात आहे, गुजरातची राजधानी काय, तर अशा पद्धतीचं प्रत्येक स्टेटच्या आपापल्या राजधानी असतात. चेन्नई आहे, त्याच्यानंतर केरळ आहे, या प्रत्येकांच्या आपापल्या राजधानी असतात. जम्मू काश्मीर आहे त्यांची पण आपापली राजधानी आहे. पंजाब आहे, पंजाबची पण राजधानी आहे. जे आपलं समजा राजस्थान आहे त्यांची पण आपापली राजधानी आहे. म्हणजे मेन ठिकाण जिथे आपले मेन म्हणजे सरकारी ठिकाण असतात, मेन बिझनेसचं ठिकाण असतं. म्हणजे आपली ॲक्च्युली जी मुंबई आहे ती तर महाराष्ट्राची कॅपिटल म्हणजे राजधानी तर आहेच, परत ती पूर्ण देशाची जी इकॉनॉमिक राजधानी आहे म्हणजे आर्थिक राजधानी आहे. आपण असं बोलू शकतो की मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. ठीक आहे, मुंबई इज अन इकॉनॉमिक कॅपिटल ऑफ इंडिया, आपण असं बोलू शकतो. म्हणजेच काय, कॅपिटल म्हणजे राजधानी. किंवा दिल्ली इज दी कॅपिटल ऑफ इंडिया, दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. दिल्ली भारताची राजधानी आहे, आपल्या भारत देशाची राजधानी आहे, आपल्या भारत राष्ट्राची राजधानी आहे. ठीक आहे, तर मग असे शब्द भारत आपलं जो हिंदुस्थान आहे त्याची राजधानी दिल्ली आहे. ओके, दिल्ली, DELHI, दिल्ली म्हणजे दिल्ली. कॅप्टिवेटिंग म्हणजे काय, CAPTIVATING, कॅप्टिवेटिंग म्हणजे मोहक. ठीक आहे, कॅप्टिवेटिंग म्हणजे काय, मोहक म्हणजे काय, मनोहारी. एखादी गोष्ट मोहक असेल ना, मनोहारी असेल म्हणजे कॅप्टिवेटिंग आहे ती गोष्ट, असं आपण इंग्लिशमध्ये बोलतो. कॅप्टिवेटिंग. चित्तवेधक आहे म्हणजे कॅप्टिवेटिंग आहे. त्याचबरोबर चित्तवेधी आहे म्हणजेच काय, दिलखेचक आहे. एखादा विद्यार्थी जो आहे तो क्लेवर आहे म्हणजे हुशार आहे. बरं, क्लेवर म्हणजे हुशार. आपण नुसतं माणसंच हुशार असतो असं नाही, तर कधी कधी प्राणी हुशार असतात, पक्षी हुशार असतात. क्लेवर म्हणजे हुशार, कुशल कामगार असतात म्हणजे क्लेवर असतात. म्हणजे बुद्धिमान असतात म्हणजे प्रतिभावान असतात. म्हणजेच काय असतात, ते चतुर असतात. काय लोक चतुर असतात, चालाक असतात, मग त्यांना पण क्लेवर असे म्हणतो आपण. ठीक आहे, इज व्हेरी क्लेवर, तो खूप हुशार आहे. क्लेवर म्हणजे धुरंधर, बिलंदर, बुद्धिमान, हुशार, चतुर, चालाक. रियालिटी शोजमध्ये सुद्धा हा शब्द शक्यतो वापरला जातो. उदाहरणार्थ कमेंडेबल, COMMENDABLE, कमेंडेबल म्हणजे काय, त्याला प्रेजवर्दी असा सुद्धा शब्द आहे. प्रेज करणे म्हणजे एखाद्याची प्रशंसा करणे, एखाद्याची तारीफ करणे, प्रेजवर्दी. एखादी गोष्ट समजा कौतुकास्पद असेल, एखादी गोष्ट समजा स्तुत्य असेल, म्हणजेच नेमकी काय आहे, कौतुकास्पद आहे, स्तुत्य आहे, प्रशंसनीय आहे, म्हणजेच एखादी गोष्ट अभिनंदनीय आहे, म्हणजेच एखादी गोष्ट वाखाणण्यासारखी आहे, म्हणजे स्पृहणीय आहे, म्हणजे शिफारस करण्यायोग्य आहे, म्हणजे योग्य आहे. या सर्व शब्दांना इंग्लिशमध्ये जो शब्द आहे तो म्हणजे कमेंडेबल म्हणजेच प्रेजवर्दी. वर्थ म्हणजे किंमत, WORTH, वर्थ म्हणजे किंमत. प्रेजवर्दी, PRAISEWORTHY. ठीक आहे, प्रेजवर्दी म्हणजे कमेंडेबल. ठीक आहे, तर अजून काही शब्द बघूया. उदाहरणार्थ डिलाइटफुल, DELIGHTFUL, डिलाइटफुल म्हणजे काय, डिलाइटफुल म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला डिलाइट करते म्हणजे आनंददायक असते, मोहक असते, मनोहर असते, रम्य असते, रमणीय असते, आल्हाददायक असते, सुखकारक असते. म्हणजे ती गोष्ट समजा आपल्याला रसपूर्ण असते, खूप आनंददायक असते. म्हणजेच काय, डिलाइटफुल. लाईट म्हणजे काय, LIGHT, लाईट म्हणजे प्रकाश, लाईट म्हणजे हलकं. आणि डिलाइट म्हणजे काय, म्हणजे एखादी गोष्ट डिलाइटफुल आहे म्हणजे ती आपल्याला आनंददायक आहे. आपण समजा एखाद्या ठिकाणी गेलो आणि एखादी महत्त्वाची मोठी व्यक्ती आली आणि ती प्रतिष्ठित व्यक्ती असते म्हणजे श्रीमंत असते, चांगली नावाजलेली असते, चांगली प्रसिद्ध व्यक्ती असते, मग आपण त्या व्यक्तीला त्यांची तारीफ करतो, त्यांना स्टेजवर बोलवतो. म्हणजे आपण त्यांना काय बोलतो, डिस्टिंग्विश्ड. म्हणजे आपल्याला समजा आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना आपण समजा आपल्या कार्यक्रमांमध्ये बोलवलं किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तींना, एखाद्या मोठ्या मंत्रीला, एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीला किंवा एखाद्या मोठ्या समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींना किंवा चांगलं काहीतरी काम करत असलेल्या शिक्षकांना जर समजा आपण एखाद्या सभेमध्ये बोलवतो, एखाद्या चांगल्या मोक्यामध्ये बोलवतो आणि तिथे आपण त्यांना त्यांची तारीफ करायची असेल, तेव्हा आपण काय शब्द वापरायचा, आपण म्हणतो की प्रतिष्ठित व्यक्ती आलेल्या आहेत म्हणजेच फेमस म्हणजे प्रसिद्ध झालेल्या, म्हणजेच काय, डिस्टिंग्विश्ड, DISTINGUISHED, डिस्टिंग्विश्ड असं आपण म्हणतो. डिस्टिंग्विश्ड म्हणजे काय, प्रसिद्ध. ठीक आहे, म्हणजे प्रतिष्ठित.
प्रतिष्ठित म्हणजे डिस्टिंग्विश्ड. ओके, त्याचबरोबर समजा आपल्याला ॲक्च्युली डिस्टिंग्विशचा अर्थ काय, DISTINGUISH डिस्टिंग्विश, DISTINGUISH डिस्टिंग्विश म्हणजे काय, म्हणजे एखाद्या गोष्टीचा फरक करणे, भेद करणे, म्हणजे एखादी गोष्ट दाखवणे, एखादा फरक दाखवणे, भेद दाखवणे, वेगळे दाखवणे, भिन्न दाखवणे, म्हणजे असं म्हणून आपण जे काय दाखवणे म्हणजे दर्शवतो, ह्या सगळ्या गोष्टींचं डिस्टिंग्विश असतं, म्हणजे फरक असतो, भेद असतो, भिन्न असतं, हे आपण दाखवतो. ते डिस्टिंग्विश म्हणजे ते फरक करणे, भेद करणे, ते वेगळं आहे. आणि हे डिस्टिंग्विश्ड म्हणजे प्रतिष्ठित, डिस्टिंग्विश्ड म्हणजे प्रतिष्ठित. डिस्टिंक्टिव्ह या शब्दाचा अर्थ काय, डिस्टिंक्टिव्ह म्हणजे काय, म्हणजे एखादी गोष्ट समजा विशिष्ट असेल, एखादी गोष्ट समजा वैशिष्ट्यपूर्ण असेल, असाधारण असेल, खासियत, आगळावेगळा, वैशिष्ट्यपूर्ण, विशिष्ट, हे या शब्दांचा अर्थ असतो डिस्टिंक्टिव्ह. ठीक आहे. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्ये, गुणवैशिष्ट्ये म्हणजे काय, कॅरेक्टरिस्टिकचा अर्थ आहे, ॲक्च्युली कॅरेक्टरिस्टिकचं स्पेलिंग काय, कॅरेक्टर म्हणजे काय, CHARACTER, कॅरेक्टर म्हणजे काय, कॅरेक्टर म्हणजे आपलं चरित्र, कॅरेक्टर म्हणजे एखाद्याचा जो माणूस जसं वागतो, बोलतो, जसे त्याचे गुण आहेत तर त्यांचं तसं चरित्र असतं, म्हणजे त्यांचं कॅरेक्टर असतं, म्हणजे त्यांचा तो स्वभाव असतो. नेचर म्हणजे त्यांचा स्वभाव, NATURE, नेचर म्हणजे स्वभाव, आणि कॅरेक्टर म्हणजे त्यांचं चरित्र. ठीक आहे. कॅरेक्टरिस्टिक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण एखादी गोष्ट, समजा एखाद्या गोष्टीची आपण समजा प्रश्नांमध्ये आपण एक वेगळा पार्ट आहे जो आपण बघणार आहोत की ज्याच्यामध्ये प्रश्न कसे विचारतात किंवा ते प्रश्न असे विचारतात की ते आपल्याला कन्फ्युजिंग असतात. म्हणजे आता समजा 11th म्हणजे कॉलेज लेवलला, ग्रॅज्युएट लेवलला, ग्रॅज्युएशनच्या लेवलला, युनिव्हर्सिटीजमध्ये, कॉलेजेसमध्ये, म्हणजे अशा चांगल्या टॉप ठिकाणी मोठ्या मोठ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देतो, तिथे ते क्वेश्चन्स कशा प्रकारे विचारतात, म्हणजे ज्याच्याने आपण कन्फ्यूज होतो की ह्याचा नेमका अर्थ काय. प्रॉपर्टीज, कॅरेक्टरिस्टिक्स, तर खूप साऱ्या गोष्टींचा एक वेगळा टॉपिक आहे आपला, तो वेगळा टॉपिक आपण बनवणार आहोत. कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय, वैशिष्ट्यपूर्ण, विशेष, स्पेशल म्हणजे खास, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे एखाद्याची गुणवैशिष्ट्ये, आणि कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय, वैशिष्ट्यपूर्ण. ठीक आहे. त्याचबरोबर टिपिकल, TYPICAL, टिपिकल म्हणजे काय, टिपिकल या शब्दाचा अर्थ असतो की नमुनेदार, नमुनेदार म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण, परंपरागत, पूर्वीपासून, पिढीजात, त्या गोष्टीत जर आपल्या कंटिन्यूस असेल तर अशा लोकांना आपण टिपिकल हा शब्द वापरतो. ज्या रूढी परंपरागत चालत आलेल्या आहेत त्याप्रमाणेच वागणारे जे व्यक्ती असतात किंवा त्याप्रमाणेच एखादे जे आपण समजा पदार्थ बनवतो किंवा गोष्टी असतात त्या सगळ्यांना टिपिकल हा शब्द वापरू शकतो. ठीक आहे. PECULIAR, पिक्युलियर, पिक्युलियर ह्या शब्दाचा अर्थ आहे की एखादी गोष्ट असाधारण आहे. पिक्युलियर आहे म्हणजे असाधारण, म्हणजे विलक्षण, म्हणजे चमत्कारिक अशी गोष्ट जर असेल तर त्याला आपण पिक्युलियर हा शब्द वापरतो. PARTICULAR. पर्टिक्युलर म्हणजे काय, पर्टिक्युलर म्हणजे विशिष्ट, म्हणजे खास, विशेष. तंतोतंत, चिकित्सक वृत्तीचा जो असतो ना त्याला आपण म्हणू शकतो पर्टिक्युलर, म्हणजे तो नेमकी तीच गोष्ट मागतो, त्याचं सगळं पर्टिक्युलर ठरलेलं असतं, म्हणजे त्याला ती गोष्ट तेव्हा तेव्हा पाहिजे असते, म्हणजे तो पर्टिक्युलर असतो. त्याच्या कामाच्या बाबतीमध्ये तो पर्टिक्युलर असतो, म्हणजेच तो वेळेवर पोचतो, त्याचं सगळं व्यवस्थित, टिपिकल सगळं जसं ठरलेलं काम असतं तो तसं काम करत असतो, म्हणजे त्याचं पर्टिक्युलर असतं. म्हणजे ती एखादी गोष्ट कुठे ठेवायची, ती कशी असली पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं जे आहे त्याचा जो साचा ठरलेला असतो, त्याचं जे प्लॅनिंग ठरलेलं असतो, त्याची योजना ठरलेली असते, त्याच्या ठराविक गोष्टीचं जे आहे त्याने व्यवस्थित गोष्टींची रचना करून ठेवलेली असते, मांडणी करून ठेवलेली असते, त्या ह्या सगळ्या गोष्टींना आपण पर्टिक्युलर असा शब्द वापरतो. पर्टिक्युलर, पर्टिक्युलर म्हणजे विशिष्ट, विशेष, खास, तंतोतंत असलेला, म्हणजे चिकित्सक वृत्तीचा, म्हणजेच काय, एखादी गोष्ट चोखंद, तपशीलवार अशी, एखादी गोष्ट स्पेसिफिक आहे. स्पेसिफिक म्हणजे काय, निश्चित अशी असते गोष्ट, म्हणजे ठाम असते, स्पष्ट असते. विशिष्ट म्हणजे स्पेसिफिक बोल, म्हणजे स्पेसिफिक गोष्टीशी संबंध असणाऱ्या गोष्टी सांग किंवा स्पेसिफिक गोष्टी कर. ज्या ज्या गोष्टी त्याच्यामध्ये स्पेसिफाय केलेल्या आहेत त्या स्पेसिफिकेशनप्रमाणे तो स्पेसिफिक जे आहे त्या गोष्टी मला आणून दे, असं आपण सगळं बोलतो. स्पेसिफिकली, SPECIFICALLY. स्पेसिफिकली म्हणजे काय, स्पेसिफिकली म्हणजे विशिष्टः, विशिष्ट पद्धतीने, ठामपणे, असं जर आपण बोलतो तर त्याला बोलतात स्पेसिफिकली. स्पेसिफिकली. ठीक आहे. आपण समजा आता अजून काही शब्द बघूया, ते म्हणजे एंगेजिंग. आता एंगेजिंग म्हणजे काय, म्हणजे आपण एखाद्या गोष्टीमध्ये एंगेज असतो, म्हणजे बिझी असतो. बिझी म्हणजे गुंतलेलं असतं, BUSY, बिझी म्हणजे गुंतलेलं असतो. ठीक आहे. मग एंगेजिंग म्हणजे काय, ENGAGING. एंगेजिंग म्हणजे आकर्षक, एंगेजिंग म्हणजे मोहक. ठीक आहे. तर एंगेज म्हणजे काय, एंगेज म्हणजे ठरवणे, वचनबद्ध करणे, म्हणजे एखाद्याशी एंगेजमेंट आपण करतो ना
तेव्हा आपण साखरपुडा करतो, आपण एखाद्या गोष्टीमध्ये ठरवतो म्हणजे एंगेज होतो, म्हणजे वचनबद्ध होतो, तेव्हा आपल्याला कामात एखादं गुंतून जातो तर त्याला बोलतात एंगेज. आणि समजा एखादी गोष्ट समजा एंगेज्ड झालेली असेल, एंगेज्ड ENGAGED एंगेज्ड. एंगेज्ड म्हणजे काय? एंगेज्ड म्हणजे व्यस्त, एंगेज्ड म्हणजे ती व्यस्त असलेली, व्यापलेली, म्हणजे लग्नाला औपचारिकपणे सहमती असलेली गोष्ट असते एंगेज्ड. आय एम एंगेज्ड. एन्जॉयबल म्हणजे काय? एन्जॉयबल ENJOY. एन्जॉय म्हणजे काय? एन्जॉय म्हणजे मजा करणे, एखाद्या गोष्टी आनंद व्यक्त करणे, एन्जॉय करणे, एखाद्या गोष्टीचा आनंद साजरा करणे. एन्जॉयबल म्हणजे काय? ENJOYABLE एन्जॉयबल. एखादी गोष्ट एन्जॉयबल असेल म्हणजे काय असते तर ती गोष्ट आनंददायक असते, उपभोग्य असते, म्हणजे आपण त्या गोष्टीला एन्जॉय करू शकतो. अशा गोष्टी म्हणजे समजा गोव्यामध्ये गेलो आणि तिथे समजा एखाद्या गोष्टीचा राईड करतोय, म्हणजे पाण्यामध्ये चालवणाऱ्या समजा छोट्या छोट्या बोटी असो किंवा मोटरसायकल्स असो किंवा मग त्याचे 2 व्हीलर्सच्या टाईपच्या ज्या गाड्या असतात ज्यांना चाकं नसतात परंतु ते पाण्यावर तरंगणाऱ्या गाड्या असतात, पण त्यांना आपण 2 व्हीलरसारखं राईड करू शकतो. तर त्याच्यामध्ये जाऊन आपण एन्जॉय करतो. किंवा एखादा मोठा बलून असतो आणि त्या बलूनमध्ये आपण जहाजातून बलूनपर्यंत जातो किंवा मग आकाशामध्ये बलूनने फिरून येतो. हे सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या एन्जॉयबल असतात, म्हणजे मजा करणाऱ्यासारख्या असतात. किंवा वॉटर किंगडमसारखे जे असतात ते स्लाईड्स असतात, त्याच्यामधून आपल्याला व्यवस्थित आपण जे हे एन्जॉय करतो, म्हणजे आपण त्याच्यामध्ये मजा करतो, आनंद करतो, उपभोग घेतो त्या गोष्टींचा. ठीक आहे. काही लोकांसाठी त्यांचा अभ्यासच त्यांची एन्जॉयमेंट असते. म्हणजेच आपले खूप सारे लोक आहेत जी समजा कामावर जातात, कामावरून घरी येतात, तर तरीसुद्धा ते लोकांचे काही क्लासेस असतात, म्हणजे ते लोक काहीतरी शिकतच असतात. म्हणजे आयुष्य हे पूर्ण आयुष्य शिकण्यासारखं असतं. आयुष्यामध्ये शिकण्यासारखं बरंच काही आहे. तर काही लोकांना म्हणजे काही विद्यार्थ्यांना असो, काही लोकांना असो, काही कामावर जाणाऱ्या लोकांना असो, ते कितीही थकले तरी चालेल परंतु ते अभ्यासातच एन्जॉय करतात. म्हणजे त्यांच्यासाठी एखादी गोष्ट शिकणे हेच त्यांच्यासाठी म्हणजे ती एन्जॉयबल गोष्ट असते. ठीक आहे. म्हणजे त्यांना वेगळं काही लागत नाही, तर त्यांचा अभ्यास त्याच्यामध्ये ते बोर होत नाही, कंटाळवाणे होत नाही, थकत नाहीत, ते त्याच्यामध्ये आळस करत नाहीत, लेझी होत नाहीत, झोपत नाहीत, डिस्ट्रॅक्ट होत नाहीत, मोबाईलमध्ये टाईमपास करून काही बघत नाहीत, गेम खेळत नाही. तर त्यांचा अभ्यास करण्यामध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी नवीन शिकण्यामध्ये त्यांचा स्वारस्य असतं, त्यांचा इंटरेस्ट असतो. मग ते म्हणजे कितीही बोरिंग गोष्ट असली किंवा कितीही बोरिंग गोष्ट वाटली, कारण अभ्यास कधी कधी काही लोकांना कंटाळवाणा वाटतो, परंतु काही लोकांसाठी अभ्यास ही प्रेरणा असते, अभ्यासातच उद्धार असतो. अभ्यासामध्येच त्यांना नवीन काही शिकणे हीच त्यांचं आतून असलेली प्रेरणा असते, इन्स्पिरेशन असतं, मोटिवेशन असतं. तर असे काही लोक असतात की ज्यांच्यासाठी म्हणजे त्यांचा अभ्यासच त्यांची खरी बघितलं तर एन्जॉयमेंट असते, त्याच्यातच ते एन्जॉय करतात, ॲक्च्युली त्याच्यातच ते एन्जॉय करतात अभ्यास करणे. ठीक आहे. तर किंवा काही लोकांना दुसऱ्याला मदत करायला आवडतं, काही लोकांना जे आहे चांगली कामं करायला आवडतात. हे सगळे आपापल्या जे आहे आपापल्या पद्धतीने सोशल सर्व्हिस करणे. काही लोकांना ज्ञान द्यायला आवडतं, तर काही लोकांना दान द्यायला आवडतं. प्रत्येकाची आपापली आवड असते आणि त्याप्रमाणे ते त्या गोष्टीमध्ये एन्जॉय करतात. म्हणजे काही लोकांना खाणं जे जेवण असतं ते यांच्यामध्ये ते एन्जॉयमेंट करतात, म्हणजे खाणं पिणं जे आहे ते चांगलं ठेवतात. म्हणजे अशा पद्धतीने आपण बोलू शकतो. त्याचबरोबर एन्जॉय करणे म्हणजे काय? एन्जॉय करणे म्हणजे एखादी गोष्टीचा उपभोग घेणे, एखाद्या गोष्टीचा आनंद मिळवणे, एखादी गोष्टीचा फायदा मिळवणे, एखादी गोष्टीचा आनंद लुटणे. काही लोकांना नवीन ठिकाणी प्रवास करणे ही त्यांच्यासाठी एन्जॉयमेंट असते. त्याच्यानंतर आनंद लुटणे, सुखी होणे, हे सगळे जे शब्द असतात हे सगळे एन्जॉय या शब्दामध्ये येतात. ठीक आहे.